नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण देवीची ओटी कशी भरायची ते दाखविणार आहे। आता नवरात्र येत आहे। देवीची म्हणा किंवा आपल्या कुलदेवीची कशी भरायची, त्यासाठी कोणकोणते साहित्य लागतात तर आपल्या यथाशक्तीनुसार भरायची असते, तर ते मी दाखविणार आहे। तर बघूया। आपल्याकडे शुभ कामामध्ये सवाशिणीची ओटी भरल्या जाते, त्याचप्रमाणे देवीची ओटी भरतात। आणि नवीन लग्न झालेली मुलगी आपल्या घरी आली की तिची पण खण नारळाने ओटी भरतात। आता त्यात आपण आपल्या म्हणजे इच्छेनुसार वस्तू देऊ शकतो। तर काय द्यायचं म्हणजे तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार आपण खणा नारळाने भरू शकतो आणि सुपारी हळकंड असं देऊन पण भरू शकतो। आता मी दाखविणार आहे। बघा, मी इथे ना साडी घेतलेली आहे। मी कुलदेवीची भरणार आहे, तर आपण घरी भरायची आहे, तर ते मी दाखवित आहे। बघा, साडी घेतलेली आहे, खण घेतलेला आहे आणि एक पावडरचा डबा घेतलेला आहे आणि हे तेलाची बॉटल आणि ही मेहंदीचा हे कोण घेतलेला आहे, रुमाल, बांगड्या, हळद कुंकूचे करंडे घेतलेले आहे, नारळ घेतलेला आहे आणि जोडवे, बिछवे आणि मंगळसूत्र आणि चाळ पण घेतलेला आहे। कारण की ही ओटी आपण आपल्या जवळच्याच व्यक्तींना किंवा कोणालाही देतो म्हटलं तर त्यांनी म्हणजे वापरलं पाहिजे अशाच वस्तू द्या तुम्ही। आणि इकडे मी तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ हे सवाच्या प्रमाणात घ्यायचे। सवा वाटी, सवा शेर, सवा पायली अशा प्रमाणात घ्यायचे। एकच्या प्रमाणात घेऊ नका। आणि फळ घेतलेले आहे आणि दक्षिणा आणि 9 खारका, 9 बदामा, 9 हळकंड, सुपारी मी अशा प्रकारे घेतलेला आहे। आता आपण देवळात ओटी भरायला गेलो की तिथे खूप गर्दी असते, त्यामुळे आपल्याला सगळं साहित्य त्या गुरुजींजवळ किंवा पंडितजवळ देऊन द्यावं लागतं आणि मग ते आपल्या देवीच्या चरणी वाहून आपल्याला त्यातून साडी म्हणा की काही त्यातलं वापस करतात। आणि घरी भरायची म्हटलं तर आपण घरी अशा प्रकारे पाठ मांडून अशा प्रकारे भरायची मी दाखवित आहे। बघा, कुलदेवीची भरताना सुरुवातीला आपल्याला त्या जागेवरनं हळद कुंकू आणि अक्षदा वाहून घ्यायचे आहे। घरी भरायची या पद्धतीने। आणि सुरुवातीला आपल्याला ही आपली आपण सवाच्या प्रमाणात घेतलेलं आहे हे इथे टाकून द्यायचं आहे। आणि हे अशा प्रकारे पसरून घ्यायचं थोडं या पद्धतीने। त्यानंतर साडी घ्यायची आहे। साडी तुम्ही लाल, गुलाबी, हिरवा या कलरमध्ये घेऊ शकता। काळा कलरची साडी घ्यायची नाही आणि जरीचं काठ असलेली किंवा जरी असलेली साडी घ्यायची ओटी भरण्यासाठी। असं म्हणतात की या जरीमुळे आपल्याकडे आपल्या घरी सात्विक लहरी जरीच्या मार्फत येतात असं म्हणतात। आता अशा प्रकारे साडी घ्यायची आहे आणि मग आपल्याला हा नारळ इथे ठेवायचा। आता आपल्याला सुरुवातीला हे सगळं साहित्य इथे ठेवायचं आहे। 9 घेतलेलं आहे। देवीसाठी 9 घेतात, या पद्धतीने मी ठेवून घेते। बघा, मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे। मी म्हणजे देवीजवळ गेली तर या अशीच भरत असते की ते म्हणजे गर्दी नसली तर कसं आपण महालक्ष्मीला वगैरे कसं भरता येते या पद्धतीने। घरी ते एकदम निवांत भरता येतं।
तर या पद्धतीने भरत असते। आता हा खण घेतलेला आहे मी ब्लाऊज पीसचा आणि वेणी आणि हे फळ ठेवायचे आहे आपल्याला, बांगड्या आणि हळद कुंकूचे करंडे आणि आमच्याकडे ना आमच्या आईकडे म्हणजे सवाशीणबाईला चाळ हे म्हणजे तिच्या पायात असतातच अशी पद्धत आहे, म्हणून मी घेतलेली आहे। तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नाही घेतलं तरी चालेल। आणि पावडरचा डबा, तेलाची शिशी आणि हे बिछवे आहे आणि हे जोडवे आणि हा या मेहंदीचा कोन आहे आणि रुमाल आणि मंगळसूत्र आणि आपल्याला काही दक्षिणा ठेवायची आहे। या पद्धतीने ओटी भरायची आहे। आता ओटी भरल्यानंतर आपल्याला या पूर्ण ओटीवर हळद कुंकू अक्षत वाहून घ्यायचं आहे। इथे पण वाहायचं आहे, नारळाला पण अक्षत वाहून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी ओटी भरत असते घरी, आणि देवळात गर्दी असली की आपण गुरुजीजवळ देऊन देतो आणि मग त्यानंतर ते आपल्याला साडी वगैरे देतात। आणि कधी पण नवीन कोरीच घ्यायची, कारण की आपण कधी कधी काय देवीची वगैरे आणतो ती वगैरे नाही ठेवायची। आणि आता हे कसं आपण आपल्या मुलीला किंवा सुनेला वगैरे हे पूर्ण देऊ शकतो। तुम्ही 5 प्रकारचे फळं घेऊ शकता, परंतु मी एकाच प्रकारचे घेतले आहे असं जरुरी नाही। आपल्याकडे जे साहित्य आहे आपण त्यांनी पण ओटी भरू शकतो। अशा पद्धतीने मी ओटी भरलेली आहे। देवळात जेव्हा आपण जातो त्यावेळेला ओटी आपण भरण्यापूर्वी आपल्या छातीशी लावायची आणि देवीला नमन करायचं, हे आई, हे देवी माता, मी तुला छोटीशी भेट अर्पण करत आहे, ती तू स्वीकार कर, अशा पद्धतीने म्हणून देवीजवळ आपण ओटी अर्पण करायची। बघा, या पद्धतीने मी कुलदेवीची ओटी भरत असते। कशी वाटली तुम्हाला साधी सोपी पूजा माझी? तर कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा। धन्यवाद।